स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी आजच्या एपिसोडची सुरुवात करतोय. आज दादा आपल्यामध्ये नाही आहेत हे वास्तव मी आणि माझ्यासारखे असंख्य महाराष्ट्रीयन हे वास्तव पचवू शकत नाही आहेत. कारण साधा मोबाईल हातामध्ये घेतला तर सोशल मीडियावरती, घरातून बाहेर पडलो तर रस्त्यावर लागलेले दादांचे हसरे चेहरे असणारे होर्डिंग्स बघून ती एक चणचण प्रत्येकाच्या मनामध्ये जाणवतीये आणि ते एक उणीव भासायला लागली आहे आणि ते वास्तव पचवणं कठीण चाललंय. सोशल मीडियाच्या माध्यमातून असू दे, न्यूज चॅनलच्या माध्यमातून असू दे, दादांनी त्यांच्या वक्तव्यामधून, एकूणच त्यांच्या कार्यप्रणालीमधून प्रत्येकाशी एक त्यांनी नाळ जोडली होती. भले आपण प्रत्यक्षात त्यांना भेटलो नसेन, पण त्यांची वक्तव्य, त्यांचा प्रेझेन्स ऑफ माइंड्स प्रत्येकालाच एक हसू निर्माण करून त्यातूनच काम सुद्धा कसं होतंय याची जाणीव करून देत होता. आणि आज ते आपल्यामध्ये नाही आहेत हे वास्तव आपल्याला ॲक्सेप्टच करावं लागेल. पण आज ज्या मुद्द्यावरती बोलावंसं वाटतंय, जे बोलणं गरजेचं सुद्धा आहे, की आदरणीय सुनेत्राताई पवार यांनी आजच 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि आता शपथ घेतली आहे. कालपर्यंत असं होतं की त्या शपथ घेतील, 5 वाजता कार्यक्रम होईल. मला पहिल्यांदा सूत्रांचा इतका अभिमान आहे, कारण काल मी प्रॉपर हेडलाईन बघितली होती की उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आदरणीय सुनेत्राताई पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथ सोहळा होऊ शकतो, म्हणजे शक्यता. पण विथ टायमिंग, विथ नोट्स, अगदी योग्य पद्धतीने दिलं होतं आणि अगदी ज्या पद्धतीने सांगितलं होतं त्या पद्धतीनंच तो कार्यक्रम पार सुद्धा पडला. सुरुवातीला त्यांना गटनेता करण्यात आलं आणि मग बाकीच्या प्रोसिजर्स पार झाल्या. त्यामुळे त्यांनी आता शपथविधी घेतलाय, तर ह्याच्यावरती भाष्य करणं योग्य राहील असं वाटतं, म्हणूनच मी भाष्य करतोय. हा शपथविधी सुद्धा मला आदरणीय अजितदादा पवारांचा जे काही 2 शपथविधी झाले होते, म्हणजे 2019चा पहाटेचा शपथविधी आणि नंतर जेव्हा राष्ट्रवादीतून त्यांनी वेगळी भूमिका घेऊन एक वेगळा गट निर्माण केला आणि तेव्हा सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती, दोन्ही शपथ आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असतानाच झाले होते. पण त्या ज्या टाईमलाईन्स होत्या, शॉर्ट नोटीस पिरियड ज्याला म्हणतो आपण, तितक्याच शॉर्ट नोटीस पिरियडमध्ये हा सुद्धा शपथविधी झाला आहे. म्हणजे जी घटना 2 वेळा अजितदादांच्या सोबत घडली होती, तीच घटना आज सुनेत्राताई यांच्यासोबत घडताना बघायला मिळते. माझ्यासारख्या सर्वसामान्य महाराष्ट्रातील नागरिकाला काय वाटलं होतं जेव्हा अजितदादांचं निधन झालं आणि मग ते कार्यक्रम सुरू झाले, तर साधारण एक विचारसरणा की काय होईल पुढे, किंवा मी माझ्या बुद्धी किंवा बुद्धिचालनेने किंवा जितकं मला समजतं राजकारणातील त्यातून काय विचार केला होता. सगळ्यात पहिल्यांदा स्टेपमध्ये हे सगळे कार्यक्रम उरकतील आणि एक डिस्कशनमधून दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येतील, म्हणजे जो अजितदादांच्या सोबत वेगळा झालेला गट आणि आदरणीय शरद पवार साहेबांचा एक गट, असे सगळे पहिल्यांदा एकत्र येतील. आदरणीय शरद पवार साहेब मार्गदर्शन करतील आणि कुठे ना कुठे मग सगळ्या गोष्टी ठरतील की राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल, प्रदेशाध्यक्ष कोण असेल, या सगळ्या गोष्टी ठरतील. आणि कुठे ना कुठे फ्रंटलाईनसाठी आदरणीय सुळेताईंना, सुप्रिया सुळेताईंना फ्रंटलाईनला ठेवण्यात येईल. त्यांना उपमुख्यमंत्री पदासाठी थोडंसं पुढे करण्यात येईल आणि त्या हिशोबाने मग गोष्टी चालतील. आणि ऑब्व्हियसली सुनेत्राताई राजकारणातून ऑब्व्हियसली पाठीमागे जाणार नव्हत्या, त्याही थोडंसं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करणार होत्या. कारण ओव्हरऑल जर इतिहास बघितला तर सुनेत्राताईंचा अनुभव कम्पॅरेटिव्हली सुप्रियाताईंशी जर केला तर तो कमी आहे. कारण आदरणीय अजितदादांनी 1992ला साधारण पहिल्यांदा खासदारकी ते जिंकून आले आणि तिथून त्यांनी कार्यकर्त्याची सुरुवात केली होती. आणि सुनेत्राताईंनी नुकतंच 2024मध्ये जेव्हा हे 2 गट वेगळे झाले तेव्हा या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांचा अनुभव जास्त आहे ताईंचा, सुप्रियाताई सुळेंचा. त्यामुळे त्यांना कदाचित थोडंसं फ्रंटलाईनला देण्यात येईल आणि मग या अशा हिशोबाने दोन्ही कुटुंब एकत्र येतील आणि एकत्रितपणे त्यांची कार्यप्रणाली चालेल असं एक सर्वसामान्य लोकांना वाटत होतं. दुसरा एक गट असाही होता की नाही, सुनेत्राताईंनाच ते उपमुख्यमंत्री पद द्यावं,
त्याच राष्ट्रवादीच्या अध्यक्ष बनतील किंवा ते परिवार त्या चालवतील, असाही एक गट याच्यामध्ये होता. त्याबद्दलही काही हरकत नाहीये. पण ज्या गतीने या गोष्टी घडलीत, म्हणजे आदरणीय सुनित्राताईंना उपमुख्यमंत्री करण्याबद्दल या महाराष्ट्रात कुणाचंही दुमत नाही आणि वैयक्तिक माझंही नाहीये. पण जी गती पकडण्यात आली, ती गती कुठे ना कुठे थोडंसं प्रश्नचिन्ह निर्माण करते. मग यातील काही लोक, काही व्यक्तींचा व्यक्तिगत काही स्वार्थ होता का, असे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. अगदी स्पष्टपणे बोलायचं म्हटलं तर जेव्हा शरद पवार साहेबांच्या गटातून, म्हणजे ओव्हरऑल राष्ट्रवादी काँग्रेस जो पक्ष होता त्यातून जेव्हा हा गट एक विभक्त झाला, आता त्या गटात असणारे जे काही नेते आहेत त्यांना कुठे ना कुठे या गोष्टीची भीती होती का, की शरदचंद्र पवार साहेब, सुप्रियाताई आणि सुनित्राताई हे सगळे एकत्र येतील आणि मग पुन्हा कुठे ना कुठे आपल्याला शरद पवार साहेबांचं, सुप्रियाताईंचं नेतृत्व स्वीकारावं लागेल, जे साधारण त्यांना कुठे ना कुठे नको आहे हे दिसतंय, हे स्पष्ट होतंय. कारण चौथ्या दिवशी शपथविधी होणं हे आपल्यामध्येच खूप काही सांगून जातंय. पण मग काही लोकांना हे नको होतं का, आणि त्यासाठीच इतक्या वेगाने या गोष्टी करण्यात आल्या का, असा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. आणि प्रामुख्याने या सगळ्या गोष्टी घडवताना दोन नेते फ्रंटलाईनला होते, तेही मान्य करतील, संपूर्ण महाराष्ट्र मान्य करेल. एक तर तटकरे साहेब याच्यामध्ये होते आणि दुसरे प्रफुल्ल पटेल साहेब होते. त्या दोघांनी खूप फ्रंटलाईनला राहून या गोष्टी इतक्या वेगाने घडवून आणल्या. मग हा प्रश्नचिन्ह त्यांच्यावरती जास्त प्रमाणात निर्माण होतो, की अशी कोणती अडचण होती की इतक्या गडबडीने त्यांना हे सगळे निर्णय घ्यावे लागले. कारण सरकार तर पडणार नव्हतं, सरकारकडे खूप मोठी मेजॉरिटी आहे. त्यामुळे एक वेळ कुठे ना कुठे देता आला असता या सगळ्या गोष्टींना. अशा भावना असणाऱ्या नागरिकांना खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. आता ठीक आहे, घटना घडली आहे, दादा निघून गेले आपल्यातून, त्यांची कार्यप्रणाली सगळ्यांना माहिती आहे. आता त्यांच्या धर्मपत्नी आदरणीय सुनित्राताईंनी शपथविधी पण घेतलाय. कदाचित थोडे दिवस त्या बारामतीमध्ये राहतील आणि मग पुन्हा कामकाजाला सुरुवात होईल. पण आता आदरणीय वहिनी साहेबांच्या समोर म्हणा किंवा सुनित्राताईंच्या समोर म्हणा, बरीच मोठी लढत आहे. एकतर म्हणजे सरकारमधून एक जबाबदारी आहे, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे खाते कोणते येतील हा सगळा आता पुढचा टप्पा आहे. आणि दुसरी जबाबदारी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अजितदादांनी कुठे ना कुठे वेगळा केलाय, मग तो शरद साहेबांच्या सोबत एकीकरण होणार की नाही हाही एक प्रश्न आहे. आणि हा सगळा कुटुंब चालवायचा आहे पुढे. त्यासाठी त्यांना थोडंसं म्हणजे तारेवरची कसरत टाईप काम होणार आहे. पण मी जेव्हा माझ्या अंतःकरणातून विचार करतो, भलेही बऱ्याच लोकांना आपल्याला असं वाटत असेल की सुनित्राताईंचा राजकारणातला अनुभव कमी आहे, पण डिरेक्टली इनडिरेक्टली कुठे ना कुठे त्या दादांच्या सोबत होत्या. म्हणजे भलेही त्या प्रत्यक्षात समोर येऊन त्यांनी राजकारण केलं नसेल, पण घरामध्ये काय होईना त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले गेलेत, ते पण दादांच्याकडून. आणि दादांचा अनुभव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं त्यांनी जो अनुभव आत्मसात केलाय, ज्याचं प्रात्यक्षिक त्यांनी केलेलं नाहीये, कदाचित ते आत्मसात केलेला अनुभव त्यांनी प्रत्यक्षात आणलं तर महाराष्ट्रातील राजकारण बदलायला सुद्धा वेळ लागणार नाही, अशा मताचा मी आहे. त्यामुळे ताईंना आता दोन गोष्टी प्रामुख्याने सांभाळायच्या आहेत. ते म्हणजे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून म्हणजे नागरिकांना प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, आणि पक्षाच्या प्रमुख म्हणून कार्यकर्त्यांना सांभाळायचं आहे. म्हणजे ह्या दोन जबाबदाऱ्या जर ताईंनी येत्या वर्ष 2 वर्षामध्ये फ्रंटलाईनला राहून, आणि जे नेते कान भरवणारे असणार आहेत किंवा जे स्वतःचा स्वार्थ साधणारे असणार आहेत, अशा लोकांच्या पासून थोडंसं सांभाळून राहून त्यांच्या बुद्धिकौशल्याने जर हे कार्य चालवलं तर अजितदादांची उणीव सुद्धा कदाचित भासणार नाही, अशा मताचा मी आहे. ऑब्व्हियसली दादांचं व्यक्तिमत्व कुणीच निर्माण नाही करू शकणार, पण कार्यप्रणालीमध्ये जर आदरणीय सुनित्राताईंनी हे सगळं आणलं तर कदाचित या महाराष्ट्रात पुढच्या 2 वर्षामध्ये अजून काही वेगळं चित्र सुद्धा बघायला मिळेल, अशा मताचा मी आहे. शपथविधी झालाय. महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळालेत, याचा
आनंद साजरा करता येत नाहीये, कारण दादांचं दुःख इतकं मोठं आहे की त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल, कुठेही फुले पुष्पगुच्छ याचा विषय नव्हता. ती एक समयसूचकता होती अशी मला म्हणावी लागेल. योग्य पद्धतीनं कार्यक्रम पूर्ण पडलाय आणि मग आता ताईंच्याकडून, आदरणीय सुनित्रा वहिनींच्याकडून कार्यकर्त्यांची इच्छापूर्ती आणि नागरिकांचे समाधान या 2 गोष्टींच्या अपेक्षा ठेवून मी आपला निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.